नमस्कार. क्रॉस फायर मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा खरं तर पाया मानला जातो. संपूर्ण देशभरात जर आपण विचार केला तर महाराष्ट्राचा शिक्षण क्षेत्रामध्ये 8वा क्रमांक लागतो. मात्र हाच 8वा क्रमांक पहिल्या क्रमांकापर्यंत कसा येईल याची जबाबदारी नवनिर्वाचित असलेले शिक्षण मंत्री यांच्या खांद्यावर येऊन ठेपलेली आहे. यापूर्वी त्यांचा राजकारणातला दांडगा अनुभव आहे आणि या दांडग्या अनुभवाचाच येत्या काळातील पिढीसाठी ते कशा प्रकारे वापर करून घेणार आहे त्याच संदर्भातले क्रॉस फायर मधल्या माझ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपल्या सोबत आहेत शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे. दादासाहेब, खूप खूप स्वागत आपलं क्रॉस फायर मध्ये. बरं, यापूर्वी तुम्ही कृषी मंत्री पद असेल, बंदरे असतील, या ठिकाणचा अनुभव घेतला. आता शालेय शिक्षण मंत्री पद याची जबाबदारी ज्या वेळेला खांद्यावरती येते त्यावेळेला पुढच्या पिढीसाठी तुमच्या अनुभवाचा फायदा तुम्ही कसा करून देणार आहात? सर्वप्रथम तर लोकशाही या वृत्तवाहिनीला येणाऱ्या 26 जानेवारीला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. नक्कीच त्या निमित्ताने मी आगाऊ आपल्या वृत्तवाहिनीचं अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. मला वाटतं की पाठीमागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने एक कार्यकर्ता म्हणून कामकाज केलंय, कदाचित त्याच भूमिकेतून महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला शिक्षण हा विषय माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर, मालेगाववर ती जबाबदारी त्यांनी दिली. निश्चितपणे मी त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मला माहिती आहे की हा अतिशय आव्हानात्मक विषय आहे आणि खूप समर्पित पद्धतीने कार्य यामध्ये अपेक्षित आहे. माननीय शिंदे साहेबांना या संदर्भातला विश्वास असल्यामुळे त्यांनी या विभागाची जबाबदारी मालेगाववर दिली. आम्ही सर्वजण, आमचं पूर्ण टीम, आमचा पूर्ण विभाग मेहनत करू, कष्ट करू आणि त्यांना अपेक्षित असलेलं जे कार्य आहे या विभागातलं संपन्न करून दाखवू. तुम्ही म्हटले, ही वस्तुस्थिती आहे की या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करणं अपेक्षित आहे. सध्याच्या घडीला जर आपण गंभीरपणे विचार केला तर अनेक वरिष्ठ नेते असतील, अधिकारी गण असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातली जी लोक आहेत त्यांची पार्श्वभूमी जर बघितली तर 75, 80, 90% लोक हे मग जिल्हा परिषदची शाळा असेल, नगरपालिकेची शाळा असेल, महानगरपालिकेची शाळा असेल, यामधनच बऱ्यापैकी पुढे गेलेले आहेत. परंतु आज आपण पाहतो की पालकांचा एकंदरीत कल हा इंग्रजी माध्यम असलेल्या शाळांकडे त्या ठिकाणी दिसून येतो. मग तिथे आपल्या पाल्याची, विद्यार्थ्याची फी भरायची आणि तिथे मग जे काही तिथे चांगलं शिक्षण दिलं जात आहे. परंतु आज पालक मोठ्या प्रमाणात तिकडे अट्रॅक्ट झालाय, ही वस्तुस्थिती आहे. खरंय. आणि म्हणून आपल्या ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा असतील, इतर संस्थेच्या शाळा असतील, नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, यांच्या 1ली ते 12वीच्या विद्यार्थी ह्या शाळा हे एक आव्हानात्मक काम त्या ठिकाणी असणार आहे. आणि हे विद्यार्थी मोठ्या शाळेंच्या शर्यतीमध्ये, कॉम्पिटिशनमध्ये टिकले पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं त्यांना सर्वांगीण शिक्षण कसं देता येईल त्या दृष्टिकोनातनं आपल्या विभागाचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. आणि लहान लहान गोष्टींची साखळी जोडून आम्ही अतिशय खात्रीपूर्वक सांगतो की येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम कर. विद्यार्थी हा दैवत केंद्रबिंदू मानून आम्ही त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन, शिक्षक बंधू भगिनींना विश्वासात घेऊन, काही संस्था चालक असतील त्यांना विश्वासात घेऊन
या क्षेत्रामध्ये अनेक महानुभावांनी चांगलं काम केलेलं आहे. त्या सर्वांचं मार्गदर्शन घेऊन जे जे चांगलं आहे ते आम्ही या क्षेत्रामध्ये आणू. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू, जुन्या गोष्टीशी सांगड घालू आणि आपल्या सर्वांना जे अपेक्षित आहे की महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे त्या दृष्टिकोनातून काम करू. आणि जो विश्वास माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी टाकलेला आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेबांनी टाकलेला आहे, तो विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू. बरोबर आहे. मात्र ज्या वेळेला आपल्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीवरती शिक्षण क्षेत्राची मोठी जबाबदारी येऊन पडते, अशा वेळेला पालकांना आणि विद्यार्थ्यांना तुमच्याकडून प्रचंड प्रमाणामध्ये अपेक्षा आहेत, जे या क्षणाला महाराष्ट्रभर किंवा ज्या ज्या ठिकाणी आपलं चॅनल जात आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाहतात. त्या अनुषंगानं त्यांच्या मनातला एक प्रश्न विचारायचा आहे. ज्या वेळेला तुम्ही शपथ घेतली, शपथ घेतल्यानंतर जी तुमची पहिली प्रतिक्रिया होती, रिझल्ट ओरिएंटेड काम आम्ही करणार आहोत, रिझल्ट ओरिएंटेडच्या माध्यमातूनच एक प्रश्न विचारायचा आहे. शिक्षण हा सर्वसामान्यांचा हक्क असताना अनेक वेळेला पैसा त्याच्या आड येताना दिसतो. मात्र शालेय शिक्षण विभागाचे पुढच्या काळातले असे कुठले रोडमॅप आहेत किंवा तुम्ही काय तयारी करून ठेवली आहे की 5 वर्षात शिक्षण हे प्रत्येक घराघरामध्ये, मुलगा असू दे मुलगी असू दे, प्रत्येक समाज घटकापर्यंत पोहोचावा, यासाठीचा तुमचा अगदी थोडक्यात रोडमॅप काय असेल? मला वाटतं की केंद्र शासनाने 1990च्या कायद्यानुसार बालकांच्यासाठी शिक्षणाचा हक्क त्या ठिकाणी कायद्यानेच दिलेला आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांवर ते बंधनकारक आहे. तर जनरल असं बोललं जात आहे की लहान मुलांच्या पासून तर साधारणपणे एक 12-15 वर्षाचा ती व्यक्ती होईपर्यंत त्याचा मेंदू किंवा त्याचं एक फिजिकल बाबी या त्याच्या भविष्याच्या एक जो नागरिक घडणार आहे त्या दृष्टिकोनात सेट होण्याचा हा कालावधी असतो. पायाभरणीचा तो काळ आहे, पायाभरणी. आणि म्हणून हा जो मूळ पाया आहे, हा पाया जर भक्कम असला, सर्व अँगल मधनं तो जर पॉझिटिव्ह असला, तर निश्चितपणे उद्याचा आपला भारताचा एक चांगला नागरिक आपण त्या ठिकाणी घडवू शकतो. आणि म्हणून या विद्यार्थ्यांच्या थोडंसं कलाने पण घेऊन आणि शेवटी आपलं उद्दिष्ट असणार आहे की त्यांना एक आनंददायी शिक्षण कसं देता येईल, त्याच्यामध्ये मग आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल. आता या गोष्टी दोन्ही बाजूने आहेत. आपण जर राज्यव्यापी जर आपण विचार केला तर अनेक शाळांमध्ये अतिशय चांगलं कामकाज चाललेलं आहे. बरोबर आहे. अनेक शिक्षक बंधू भगिनी समर्पित भावनेतनं काम करतायत. काही ठिकाणी थोडीफार कमतरता असेल ते आम्ही स्वीकारू, मान्य करू, त्याच्यात दुरुस्ती करू आणि पुढे जाऊ. दुसरी गोष्ट आपण जर बघितलं, आता मी पण अनेक म्हणजे या विषयामध्ये मी काही वर्षांपासून काम करतोय. मालेगाव तालुक्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जवळपास 22 पेक्षा जास्ती गावांमधल्या जिल्हा परिषदच्या शाळा आम्ही CSR फंड्स आणि इतर विभागांमधनं निधी मिळून त्या ठिकाणी बांधलेल्या आहेत. तिथल्या भौतिक सुविधा हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. मग पिण्याचं पाणी असेल, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह असतील, त्या विद्यार्थ्यांच्यासाठी बैठक व्यवस्था असेल, त्यांना खेळण्याचं साहित्य असेल. शेवटी या सर्व गोष्टी पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आता टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे काही क्लासेस आपण अटेंड करतो, तर येणाऱ्या काळामध्ये या सर्व सुविधा देऊन आपल्याला पुढे मार्गक्रमण त्या ठिकाणी करावं लागेल. काही आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर विद्यार्थी अतिशय चांगलं त्यांचे नैपुण्यपूर्ण गुण त्या ठिकाणी दाखवत आहेत. अगदी मराठी 2री 3रीचे मुलं सुद्धा चांगलं वाचन करणं, इंग्रजी मधलं सुद्धा चांगलं वाचन ते करून दाखवत आहेत. काही विद्यार्थी कविता असेल, गाणी असतील, त्यांच्यातले कलागुण ते सादर करतात. अतिशय चांगली परिस्थिती आहे. काही भौतिक सुविधा पण काही शाळांमध्ये खूप चांगल्या आहेत. परंतु दुसरी बाजू ही पण आपल्याला कटू जरी असली तरी ते सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल. काही शाळांमध्ये आज 5वी 6वीच्या विद्यार्थ्याला वाचता येत नाही.
हम्म. ही पण वस्तुस्थिती आहे, हो. ती काही आम्ही नाकारत नाही आणि खऱ्या अर्थाने तेच आव्हान घेऊन आपल्याला काम करायचं आहे. बरोबर आहे. आणि म्हणून जेव्हा आपण असं बोलतो की 5वीच्या विद्यार्थ्याला वाचता येत नाही आणि मग एका क्षणामध्ये आम्ही नाही मग तिथले शाळाच बरोबर नाही, तिथले शिक्षक बरोबर नाही असं बोलून आपण लगेच त्याला प्रतिक्रिया देत असतो. मी पहिलेच सांगितलं की कुठे जर आपल्या विभागाच्या वतीने काही कमतरता असेल, कोण एखादा 2 शिक्षक त्यांचं कमी अधिक कामकाज करत असतील तर त्यांना पण आम्ही त्याची जाणीव करून देऊ, त्याच्यात सुधारणा करू. परंतु शिक्षकांनी वारंवार पालकांना विनंती केल्याच्या नंतर, समजून सांगितल्याच्या नंतर पण विद्यार्थी जर शाळेत येत नसतील, आता काही गावांमध्ये भेटी दिल्याच्या नंतर असं पण दिसून आलं की बाबा पटावर संख्या आहे 40 विद्यार्थी, वर्गामध्ये उपस्थित आहेत 25 विद्यार्थी, मग 15 विद्यार्थी कुठे गेले जर याचा आपण शोध घेतला तर काही विद्यार्थी त्यांचे पालक ऊस तोडणीच्या कामाला गेले, पालकांच्या सोबत विद्यार्थी पण गेले, मुलं पण गेली. बरोबर आहे, विस्थापित व्हावं लागतं कामासाठी. होऊ शकतं, आम्ही त्यांना दोष देत नाही. कदाचित आमची व्यवस्था आतापर्यंतच सगळं काही कदाचित त्याला जबाबदार असेल, मी काही नाकारत नाही. परंतु ही वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावी लागेल. काही मुलं मग घरीच होती, गावात खेळत होती, काही मुलं शेतीच्या पण कामाला गेलेली, ही वस्तुस्थिती आहे. कापूस वेचायला गेली, कोण कांदे लावायला गेले. तर या दोन्ही बाजू, आणि म्हणून आम्ही तर ठरवलंय की पूर्ण राज्यामध्ये आम्ही विनंती आव्हान करणार आहोत, प्रत्येक गावाला विनंती आव्हान करणार आहोत. ज्या पद्धतीने आपले देवाचे मंदिर गावामध्ये जेव्हा आपण करतो तर पूर्ण गाव एकत्रित येत आहे आणि त्या मंदिराची उभारणी करतात आणि त्याचं पावित्र्य राखतात. तर आपल्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्राला विनंती आव्हान करणार आहे की ह्या आमच्या शाळा ह्या सुद्धा एक प्रकारचे आपले मंदिरच आहेत आणि म्हणून या मंदिरांच्यासाठी एक सकारात्मक जर आपण प्रतिसाद दिला, आशीर्वाद दिले तर निश्चितपणे सगळ्यांना अपेक्षित कार्य आम्ही त्या ठिकाणी पुढे नेऊ. माझा दावा नाही की लगेच 1-2 महिन्यामध्ये आम्ही काहीतरी क्रांतिकारक बदल करू, परंतु एक विश्वास मी महाराष्ट्राला या माध्यमातून देऊ इच्छितो. कारण परत एकदा रिपीट करतो, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचा हा हृदयातला विषय आहे आणि त्यांना अपेक्षित आहे की अतिशय समर्पित भावनेतून या क्षेत्राचं कामकाज पुढे गेलं पाहिजे. आज साधारणपणे 2 कोटीच्या पुढे विद्यार्थी 1ली ते 12वी मध्ये शिक्षण घेतात आणि लाखोच्या संख्येने आमचे शिक्षक बंधू भगिनी आहेत, त्यांना शिक्षण देण्याचं काम करतात. शेकडो संस्था आहेत आणि या सर्वांच्या माध्यमातून हा विषय पुढे जे नेण्याची जबाबदारी मला वाटतं की देण्यात आलेली आहे. आम्ही सर्व विभाग मिळून हे धनुष्य पेलण्याची मानसिकता केलेली आहे. एका वाक्यात जर बोलायचं झालं तर छोट्या छोट्या गोष्टी आम्ही करून दाखवू आणि येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये आमचं उद्दिष्ट असणार आहे की इंग्रजी माध्यमांकडे गेलेले जे आमचे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, मी त्यांना दोष देत नाही, इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मी बिलकुल कमी लेखत नाही, परंतु एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं ही जी काही अपेक्षा सामान्य नागरिकांची आहे तर त्या पूर्तीच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करू आणि मोठ्या प्रमाणात पटावरची संख्या प्रॅक्टिकल आमच्या शाळेंमधली तुम्हाला वाढवून दाखवू. याचाच अर्थ असा असणार आहे की या शाळेंमध्ये पण चांगलं काम त्या ठिकाणी होत आहे असं आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे दिसून येईल. ज्या पालकाची आर्थिक परिस्थिती बरी आहे तो पालक आपल्या विद्यार्थ्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ऍडमिशन देत पाठवू शकतो आणि ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे त्यांचे पाल्य विद्यार्थी आपल्या शासकीय शाळेमध्ये येतात
आणि म्हणून हे जास्ती जबाबदारी आणि पुण्याचं काम आहे आणि आमचा विभाग त्याला पॉझिटिव्हली घेणार. आम्ही आमच्या विभागाची काम करण्याची पद्धत असणार आहे की आम्ही आमचे कर्तव्य पार पाडणार. या विभागामध्ये पण खूप अडचणी आहेत. जिथे 10 शिक्षकांची आवश्यकता आहे तिथे 5 शिक्षक आहेत. भौतिक सुविधा नाहीत. परंतु याला आम्ही पॉझिटिव्ह घेणार. बरोबर. आम्ही हे आव्हान स्वीकारणार. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडणार आणि मग आमचे जे काही अडीअडचणी आहेत ते माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या समोर मांडून आमचे जे काही अधिकार म्हणू शकतो आम्ही त्याला, ते अधिकार आम्ही प्राप्त करून घेणार. आज आपण पाहतो की शिक्षकांच्या पाठीमागे इतर पण खूप कामं आहेत, प्रचंड प्रमाणात. हा, त्यांचं जे मूळ काम आहे त्या कामाला ते किती वेळ देऊ फिजिकली प्रॅक्टिकली देत आहेत हा पण एक संशोधनाचा विषय, मूल्यमापन होणार आहे त्यांचं. आणि म्हणून आम्ही अतिशय बारीक निरीक याचं नियोजन केलेलं आहे. मला व्यक्तिगत जर विचाराल तर अगदी आपल्या शाळेमध्ये आलेल्या विद्यार्थ्याचं नखांची पण स्वच्छता असली पाहिजे, त्याच्या केसांची पण स्वच्छता असेल, त्याच्या गणवेशाची पण स्वच्छता असेल आणि उद्याचा भारताचा नागरिक घडवणं हे जे ध्येय उद्दिष्ट आणि आपल्याला भारत जे महासत्ता बनवायचं आहे. मी खूप मोठे मोठे शब्दप्रयोग करणार नाही, परंतु आम्ही ग्राउंडवर फील्डवर हे काम करून दाखवू. बरं दादा, तुमचा जो हा मंगल संकल्प आहे, एक जबाबदार माध्यम म्हणून आम्ही ग्वाही देतो की तुम्ही जेही निर्णय घेणार त्यामध्ये एक जबाबदार माध्यम म्हणून आमची साथ ही तुमच्या सोबत कायमस्वरूपी असेल. आभारी आहे. त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. कल्याणमधल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये आता अत्यंत धक्कादायक खुलासा समोर येताना दिसतोय. नराधम विशाल गौड पद्धतीने आजपर्यंत शिक्षण पद्धती होती, त्यानंतर आधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आला. आता तर मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं जे एक सगळ्यात मोठं चॅलेंज आलेलं आहे, हे सगळं हाताळण्यासाठी शिक्षण मंत्रालय असेल किंवा तुमचा जो विभाग आहे त्याला किती अपग्रेड होण्याची आता गरज आहे? पहिली गोष्ट तर मी हे प्रामाणिकपणे मान्य करतो की 3 दिवसापूर्वी या विभागाची जबाबदारी म्हणजे विभाग वाटप झालंय आणि या विभागाची जबाबदारी आमच्या मालेगाववर देण्यात आली. यापूर्वीच या मतदारसंघाच्या जनतेने जे आशीर्वाद दिले त्यांचा आभार दौरा आमचा सर्व पदाधिकाऱ्यांचा सुरू होता आणि मध्ये अधिवेशन मध्ये ब्रेक गेला आणि काही गावं जी राहिलेली होती तर त्या गावांचा आभार दौरा आता उद्याला पूर्ण होतोय आणि आभार दौरा पूर्ण झाला की 1-2 दिवसामध्ये जाऊन या विभागाचा पदभार स्वीकारणार आहे आणि सर्व अधिकारी महोदयांच्या माध्यमातून हा विभाग सर्व समजून घेणार आहे. निश्चितपणे मला वाटतं की जुन्या ज्या गोष्टी होत्या त्या अगदी चुकीच्या होत्या असं आपण बोलू शकत नाही आणि त्या जुन्या गोष्टी आणि नवीन आधुनिक ई तंत्रज्ञान याचं सांगड घालून मध्यम मार्गाने आपल्याला त्या ठिकाणी मार्गक्रमण करावं लागणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. आपण पाहतो की लहान लहान जे अगदी ज्यांना 1-1.5 वर्षाचे लहान मुलं असतात ते सुद्धा आपल्यापेक्षा मोबाईल मध्ये सराईतपणे ते फंक्शन्स ते हँडल करतात की जे आता आपल्या सारख्याला म्हणजे माझ्या सारख्याला पण ते हँडल करता नाही बऱ्याचदा. तर ही वस्तुस्थिती आहे. तर आता याच्यात एक मार्ग काढून शेवटी आपलं उद्दिष्ट असणार आहे की त्याला गुणवत्तापूर्ण आणि सर्व अँगल्स मधनं शिक्षण त्याला मिळालं पाहिजे आणि म्हणून अगदी त्याच्या आरोग्य त्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही आम्ही विचार करणार, त्याच्या अभ्यासाचं पण मूल्यांकन झालं पाहिजे त्याचाही आम्ही विचार करणार आणि त्याचं रेकॉर्ड ठेवता येईल का याचा पण आम्ही विचार करतो आहोत आणि त्याला ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्याला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये त्याला प्रोत्साहन कसं देता येईल या सर्व अँगल्स मधून. आणि मी परत सांगतो की अनेक लोकांनी यापूर्वी चांगलं काम केलेलं आहे, याच्यातले अनेक तज्ज्ञ आहेत, त्या सर्वांचं आम्ही मार्गदर्शन घेणार. मला सगळं समजतंय असं मी बिलकुल मानत नाही.
कृषी विभागाची पण जबाबदारी देण्यात आल्याच्या नंतर एक महिनाभर तर मी सर्वांकडनं विषय समजून घेतले, माहिती घेतली आणि हे जे लोक आहेत यांचं पण आम्ही उपयोग करून घेणार. शेवटी त्यांनी प्रॅक्टिकल जे काही काम केलेलं आहे त्याचा उपयोग जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यासाठी कसा होईल त्यासाठी पण आम्ही त्यांचा उपयोग करू. बरोबर आहे. ही झाली आता विद्यार्थ्यांची बाजू. थोडं मला शिक्षकांच्या मनातले काही प्रश्न तुम्हाला विचारायचे. बिलकुल. जसं तुम्ही मगाशी एक सुंदर उल्लेख केला की शिक्षक रोजच्या कामाचं वेळ आणि त्याचं नियोजन कसं करतो, विद्यार्थ्यांना तो ज्ञानार्जन करण्यामध्ये कशी मदत करतो. मात्र बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे निवडणुका असतील किंवा येत्या काळामध्ये जनगणना असेल, अशा वेळेला शिक्षकांवरती अतिरिक्त जबाबदारी दिली जाते आणि बऱ्याच शिक्षकांना ही अतिरिक्त जबाबदारी पेलण्यामध्ये बऱ्याच वेळेला त्रास होतो. मात्र हा त्रास कुणाला सांगायचा हा प्रश्न त्यांच्याकडे असतो. आत्ताचे शिक्षण मंत्री त्यांचे हे सगळे प्रश्न समजावून घेतील का, तोडगा काढतील का? मी पहिलंच वाक्य सांगितलं, विद्यार्थी हे आमचं दैवत आणि केंद्रबिंदू. त्यांच्या पालकांशी पहिले संवाद साधणार, त्यांच्याकडनं सर्व गोष्टी समजावून घेणार. 2 क्रमांकाला आमचे शिक्षक बंधू भगिनी आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार, त्यांच्या पण अडीअडचणी जाणून घेणार. 3 क्रमांकाला काही खासगी संस्था चालक आहेत की त्यांच्याही माध्यमातून शिक्षण ज्ञानदानाची प्रक्रिया प्रगतीत असते, त्यांच्याही अडीअडचणी, त्यांचंही म्हणणं, त्यांच्याही चांगल्या बाबी त्यांच्याकडनं पण समजून घेणार आणि या सर्वांचा मेळ घालून त्याच्यातनं विषय पुढे नेणार. मला माहिती आहे समस्या प्रत्येकाला आहेत, अडीअडचणी प्रत्येकाला आहेत. बरोबर. आणि मी स्वतः मान्य केलं की शिक्षकांना त्यांचं जे मूळ काम आहे ज्ञानदानाचं, त्याच्यासाठी किती वेळ मिळतो हा आपल्या सर्वांच्यासाठी एक चिंतेचा विषय आहे आणि म्हणून त्याच्यातनं मार्ग काढूया ना. परंतु मी सांगितलं की पहिले आम्ही आमचे कर्तव्य पार पाडणार आहे, त्या आव्हानांमधनं आम्ही आमचं काम करून दाखवणार, मार्ग काढणार. बिलकुल. पहिले आम्ही हे दाखवणार की महाराष्ट्रामध्ये यापूर्वी पण चांगलं काम झालंय, त्या पुढं आणखी चांगल्या पद्धतीने आम्ही नेतो आहोत आणि मग आमचे हक्क पण आम्ही सरकारकडनं, सरकारला पण वाटेल नाही आता हक्क द्यावे लागणार, यांचे प्रश्न सगळे मार्गी पाहिजेत. बरोबर. आणि जे प्रश्न छोटे छोटे आहेत ते आम्ही ताबडतोब निर्णय करणार. बरोबर आहे. मग मला पुढचं एक विचारावं असं वाटतं, थेटपणे ज्यावेळेला तुम्ही या विभागाची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर घेतली त्यावेळेला मालेगाव असेल जे तुमचं खरं तर पीच आहे, त्या ठिकाणी आज आपण चर्चा करतो आहोत. इथल्या आजूबाजूचा जो आदिवासी विभाग आहे तिथल्या शाळांवरती थेटपणे तुम्ही गेलात, अनेक शाळांना तुम्ही भेटी दिल्यात. काय नेमकं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालं? तर दुसरीकडे तुमच्यावरती ही जबाबदारी आल्यानंतर 2 महत्वपूर्ण निर्णय घेतले गेले. तो म्हणजे असा की जो थेट केंद्राकडनं आला, 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करून पुढे जे ढकललं जात होतं ते थांबवलं जात आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी पुस्तकांमधले असलेली पानं असतील त्याचा एक विषय, आणि तिसरा विषय तो म्हणजे पालकांच्या दृष्टीनं महत्वाचा की शिक्षण घेण्यासाठी जर प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करावा लागत असेल तर तो भार कुठेतरी हलका करण्याची अपेक्षा पालकांनी तुमच्याकडून करायची. निश्चितपणे पहिला जो आपला मुद्दा आहे की मी या काही वर्षांच्या पासूनच मी जसं आपल्याला सांगितलं, मालेगाव पुरतं जर बोलायचं झालं तर अनेक जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत तिथे मी नवीन इमारती, आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा करून इमारती बांधल्या, तिथल्या भौतिक सुविधा दिल्या. पाठीमागच्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्या शाळेचं कंपाऊंड बांधण्याचं काम करण्यात आलं आणि तो पॅटर्न आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये पण घेतला. मला वाटतं की साधारणतः 650 जिल्हा परिषदच्या शाळांना मागच्या वर्षभरामध्ये आम्ही कुंपण बांधण्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात आणखी ते पुढे नेणार आहोत. तर असंही यापूर्वी या क्षेत्रामध्ये कामकाज लक्ष देऊन मी करतच होतो, परंतु आता राज्याची जबाबदारी आलेली आहे आणि म्हणून मी तर आणि जिथपर्यंत मालेगावचे जे आमचे शिक्षक बंधू भगिनी आहेत असंही आम्ही एकमेकांच्या नेहमी सुखदुःखामध्ये असायचो. म्हणजे पदांच्या पलीकडे आमचे संबंध आहेत. काही सार्वजनिक मोठे कार्यक्रम जर असले तर एक मित्र म्हणून
आम्ही सामुदायिक पद्धतीने काही जबाबदाऱ्या आमचे शिक्षक बंधू भगिनी पण घ्यायचे आणि एक कुटुंब म्हणून आमचा नेहमीच यापूर्वीपासून सर्व संघटना म्हणजे शिक्षकांमध्ये पण अनेक संघटना आहेत. परंतु मालेगाव पुरतं तर सर्व संघटना एकत्रितपणे आम्ही चर्चा करतो, निर्णय करायचो आणि मार्गक्रमण करायचो. मालेगाव पुरतं बोलायचं झालं तर आमची बैठक झाली. आमच्या मालेगावच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनी सांगितलं की आता आपल्या मालेगाववर राज्याची जबाबदारी आलेली आहे आणि म्हणून त्यांनी मला स्वतःहून सांगितलं की दादा भाऊ आता आमची ड्युटी जरी 5.5-6 तासाची असेल, तास 2 तास आम्ही जास्ती देणार. वा, तुम्ही राज्यामध्ये काम करा. मी सांगितलं बाबा मी राज्यामध्ये जेव्हा जाईल तर मालेगावची एखादी त्रुटी तिथले लोक मला दाखवतील की तुमच्या गावालाच असं कमतरता आहे आणि तुम्ही आम्हाला शिकवायला आले. तर सर्वांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि मी जसं तुम्हाला बोललो की जेव्हा आम्ही हे मिशन पुढे नेणार तर सर्व शिक्षक बंधू भगिनींना विश्वासात घेणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधून कोणालाही लादायचं नाही, कोणाचे गुणदोष काढायचे नाहीत, परंतु पॉझिटिव्हली आम्हाला पुढे जायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जाणार. दुसरा आपला मुद्दा होता विद्यार्थ्यांसंदर्भातला आपला मुद्दा होता आणि जे काही महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत त्यांच्या संदर्भातले नियम बदल आपण जे काही सांगितलं की मला वाटतं की 1-2 दिवसापूर्वीच केंद्र शासनाच्या माध्यमातून 5वी आणि 8वीची परीक्षा परत घेणं आणि त्या परीक्षेमध्ये जर तो विद्यार्थी एखाद्या काही 1-2 विषयांमध्ये नापास झाला तर त्याला परत 2 महिन्यामध्ये ती परीक्षा परत देण्याची संधी आणि त्या परीक्षेत तो जर पास झाला तर तो पुढे कंटिन्यू होईल आणि परत 2 महिन्याचं संधी दिल्याच्या नंतर पण जर तो नापासच झाला तर कदाचित त्याचं वर्ष वाया जाईल. आताच्या घडीला प्राथमिक पातळीला अशी माहिती आहे, केंद्र सरकारने असा निर्णय केलेला आहे आणि याच्यातनं हा लागू करणं किंवा न लागू करणं याचे काही अधिकार राज्यांना पण आहेत. मला व्यक्तिगत पातळीवर जर तुम्ही विचाराल तर मी याला सकारात्मक घेतो आणि याच्या पलीकडच्या पण काही गोष्टी माझ्या मनामध्ये आहेत. परत एकदा सांगतो की याच्या दोन्ही बाजू आम्ही तपासून घेणार आहोत. याचे फायदे काय, तोटे काय आणि त्याच्यातलं जे चांगलं असेल, विद्यार्थ्यांच्या हिताचं जे असेल, त्यांच्या भावी आयुष्याच्या दृष्टिकोनातनं चांगलं जे असेल ते वरिष्ठांच्या कानावर घालून त्यांच्याशी संवाद साधून तज्ञांचं मार्गदर्शन घेऊनच हे पुढे आम्ही माहिती देणार वरिष्ठांना आणि त्याप्रमाणे पुढे आम्ही मार्गक्रमण करणार. मी माझं व्यक्तिगत मत तर आपल्या समोर ठेवलेलं आहे. मला वाटतं की आता खूप बोलणं धाडसाचं होईल, परंतु पूर्वीच्या काळामध्ये आपण जे बघायचो की दर वर्षाला परीक्षा व्हायची आणि त्या हेतूने ते विद्यार्थी शाळेमध्ये असो घरी असो अभ्यास करायचे. आता मोबाईलमध्ये आमची जास्ती वेळ जात आहे आणि ते तुमचे 10वीचे मार्क, तुमचे 12वीचे मार्क त्याला एक वेटेज दिलं जायचं. आताच्या घडीला जर तुम्ही आपले अंगणवाडीची जर भरतीचा जर तुम्ही विचार केला तर अतिशय चांगला पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये शिक्षणाला मार्क आहेत, कोणाचं किती शिक्षण आहे, मग त्या आरक्षणाला मार्क आहेत, कोण विधवा परित्यक्ता असेल त्याला मार्क आहेत, कोणी कोर्स केलेला आहे का त्याला गुण त्या ठिकाणी आहेत आणि अतिशय कमी गुण तोंडी मुलाखतीला आहेत. म्हणजे मानवीय इंटरफेरन्स फार कमी आहे त्याच्यात. मला वाटतं की तुम्ही आता 10वी पर्यंत जेव्हा मार्गक्रमण करता, 10वीला बोर्डची परीक्षा असते, तुम्ही प्रचंड अभ्यास करून तिथे मार्क्स मिळवतात, 12वीला मार्क्स मिळवतात, तर मग यांचं पण कुठेतरी मूल्यमापन होण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे. अर्थात मी पहिले जसं बोललो की हे खूप धाडसाचं होईल आणि एकदमच सगळ्या गोष्टी
बदलणं शक्य नाहीये. हा, तर सर्वंकष विशारद होईल. टप्प्याटप्प्याने जाणार आहोत. परंतु तुम्ही केलेल्या कष्टाचं, तुम्ही केलेल्या त्या अभ्यासाचं कुठंतरी त्याला नोंद मिळाली पाहिजे, त्याला एक वेटेज मिळायला पाहिजे, या मताचा मी पण आहे. आणि म्हणून या विषयाच्या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून निश्चितपणे घेतले त्याच्यातला निर्णय घेतला जाईल. पालकांवरच्या फीचा जो वाढता भार आहे त्याबाबत विचार होईल. बिलकुल विचार होईल. कायद्यानेच शिक्षणाचा हक्क बालकांना दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून कमीत कमी म्हणजे फीस लागणार नाही, या दृष्टिकोनातनं मार्गक्रमण कसं करता येईल, या दृष्टिकोनातनं शासन निश्चितपणे विचार करेल. नक्कीच. बरं, राज्यामध्ये सर्वत्र सध्या थंडी आहे, जी आम्हाला या ठिकाणी मालेगावमध्ये देखील यावेळेला अनुभवायला मिळते. मात्र तत्पूर्वी महायुतीचं ज्या वेळेला सरकार